स्वादिष्ट मेनूमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मेंदूवडे कसे बनवायचे ते बघतोय। पण त्यासाठी आपण बघा बिना पॉलिशची डाळ घेतोय। हे बघा मी तुम्हाला दाखवते। ही डाळ पॉलिश केलेली नाहीये, तर ही बिना पॉलिशची डाळ आपण घेतली ना तर त्याचे वडे पण छान होतात। ही गावची डाळ आहे, छान असते, हिचे वडेही टेस्टी लागतात। 2 वाटी डाळ घेतलेली, वजनाला ही पाव किलो येईल। आता आपण ही कोमट पाण्यात भिजत घालतोय। हे बघा कोमट पाणी टाकायचं त्याच्यात आणि पातेलं थोडं मोठं घ्यायचं। आता आपण ही डाळ 4 तास भिजत ठेवणार आहोत। अजून थोडं पाणी टाकतोय आपण। कोमट पाणी घेतलंय, अजून 1 ग्लास पाणी मावणार त्याच्यात। आता आपण 4 तास झाकून ठेवू। आपण ही डाळ आता व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊ। मोठ्या पातेल्यात काढू। हे बघा असं चोडून व्यवस्थित ही डाळ छानपैकी धुतली जाते। वरची पूर्ण साल निघेल त्याची। आता हे पहा, आपण आता हे पाणी काढतोय। अजून आपण पाणी टाकतोय त्याच्यात। आणि अशी हाताने घासायची, 2 हात मिळून। मग घासल्याने ती काय होतं, ती डाळ आहे तर छान मऊ होते आणि वडेही छान होतात। हे बघा आपण आता मिक्सरला डाळ वाटून घेतोय। 2 वाट्या डाळ टाकली होती, एवढी फुलली ती बघा। हे पहा, आता आपण मिक्सरला लावू। हे बघा आपली डाळ वाटून झालेली। आता हे पहा, लसूण आणि जिरे वाटून घेतलेत, ते टाकतोय आपण। आता चवीनुसार मीठ टाकतोय। चवीनुसार मीठ, थोडी हळद, 1 चमचा हळद, मिरची पावडर 2 चमचे, मीठ टाकतोय आपण। आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि वडे बनवायला घेणार आहे। हाताला पाणी लावायचं आणि असा गोळा करायचा, हातावर ठेवायचा। हे बघा, आणि असा कढईमध्ये सोडायचं। हे पहा, हे बघा चांगला रंग बदलेपर्यंत एक बाजू तळून घ्यायची। आता दुसरी बाजू तळतोय आपण। इलेक्ट्रॉनिक शेगडीवर करतोय आपण। हे बघा दाखवते तुम्हाला। अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आणि वडे कसे झालेत कमेंटमध्ये नक्की सांगा। वडे तळून झाले, आपण आता काढून घेऊ।
अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.